हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कुठलंही काम असो, अभ्यास असो किंवा भक्ती असो, ते एकाग्रतेने केलं तर त्याचं फळ नक्कीच आपल्याला मिळतं. हेच सांगणारी एक छोटीशी गोष्ट आजच्या आनंदी कट्ट्यावर तुम्हाला सांगणार आहे. एक मुलगी वडिलांकडे गेली आणि म्हणाली, मी आता मंदिरात जाणार नाही. वडिलांनी विचारलं, का? तेव्हा ती म्हणाली, बाबा, जेव्हा मी मंदिरात जाते तेव्हा तिथे सगळे लोक सेवा आणि भजनाच्या वेळी आपल्या आपल्या मोबाईल फोनवर मग्न असतात. काही जण गप्पा मारत असतात, काही जण इकडे तिकडे भटकत असतात. वडील गप्प बसले आणि म्हणाले, ठीक आहे, मग तू हा अगदी टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी माझ्यासाठी एक गोष्ट करशील का? ती म्हणाली, हो, नक्कीच करीन, सांगा की. तेव्हा बाबा म्हणाले, एक ग्लास भरून पाणी घे आणि मंदिराची 2 वेळा प्रदक्षिणा कर, पण लक्षात ठेवा, ग्लासमधून पाणी सांडू देऊ नकोस. ती म्हणाली, हो, मी हे नक्कीच करू शकते. प्रदक्षिणा करून ती परत आली आणि म्हणाली, हे झालं, आणि ग्लासमधलं पाणीसुद्धा सांडलं नाही. मग वडिलांनी तिला 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, तू कोणाला फोनवर बोलताना पाहिलंस का? दुसरा प्रश्न विचारला, तुला कोणी गप्पा मारताना दिसलं का? तिसरा प्रश्न विचारला, तुला कोणी इकडे तिकडे भटकताना दिसलं? तेव्हा ती म्हणाली, मी कसं कुणाला पाहू शकले असते? मला काहीही दिसलं नाही. मी फक्त माझं लक्ष केंद्रित केलं होतं त्या ग्लासवर आणि त्यातल्या पाण्यावर, जेणेकरून ते पाणी खाली पडणार नाही. मग वडील तिला म्हणाले, तुम्ही मंदिरात जाताना असंच केलं पाहिजे. आपण लक्ष एकाग्र केलं पाहिजे आणि विचारांनी फक्त देवाशी एकरूप झालं पाहिजे. कुणी मोबाईलमध्ये असू दे, नाहीतर इकडे तिकडे बघत बसू दे, तो त्यांचा स्वभाव आहे. आपण आपली एकाग्रता भंग होऊ देऊ नये, बाकी काही नाही. आता मुलीला तिची चूक समजली आणि तिनं बाबांनी अनुभव दिलेल्या या गोष्टीचा वापर तिच्या प्रत्येक कामात केला. श्रोते हो, म्हणूनच म्हटलं ना, की कुठलंही काम असो, अभ्यास असो किंवा ईश्वराची भक्ती एकाग्रतेने केली तर त्याचं उत्तम असं फळ नक्कीच मिळतं. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.